हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात तर चहापासून केलेली आहे. आंघोळ झाल्यानंतर पहिला चहा प्यावा आणि म्हटलं बाकीचं काम जे आहे ते नंतर करावं, कारण चहा घेतल्याशिवाय कुठल्याही कामाला तरतरी येत नाही. तर कधी कधी मला चहा प्यायला आहे ना, सकाळचा चहा प्यायला 8:30 वाजतात. पण कधी कधी असं वाटतं की गार पाण्याने आंघोळ केली ना की लवकर चहा प्यावा असं वाटतो. तर सकाळी आता लवकर उठत असते आणि उन्हाळा म्हटलं की पहाटे लवकर जाग येते, कारण आम्ही टेरेसला झोपायला जातो ना. तर मस्त असं गार हवा सुटलेली असते, त्यामुळे पहाटे लवकर जाग पण येते. आणि सकाळी पक्ष्यांचा इतका किलबिलाट असतो ना वरती टेरेसला आपण झोपतो, त्यामुळे सगळा आवाज ऐकायला येतो. आणि जसं की 5:30 वाजले ना की पक्ष्यांची किलबिल चालूच होते आणि मग आपोआपच डोळा उघडतो. त्यामुळे हल्ली काय होतं, उशीरपर्यंत झोपायचं. तसंही मी पहिल्यापासून लवकरच उठते. पण मध्ये मध्ये जरा दुखणं चालू होतं ना, तर त्यावेळेस मी 6 वाजता उठायचे, पण आता लवकरच उठत असते. आणि त्या टेरेसला झोपलेलं असल्यामुळं तर आणखीन पक्ष्याच्या आवाजानं पहाटे कोंबडा बाग देतो, तर त्यामुळे लवकरच उठलं जातं. तर उठल्यानंतर मग मी माझं जे काही योगा वगैरे करत असते, कारण बघा ज्यांना आळस कंटाळा येतो ना, तर त्यांनी ह्या गोष्टी नक्की आवर्जून करा. तर काय होतं, सकाळी उठल्यानंतर आहे ना योगा वगैरे करायच्या. तर माझ्या ज्या योगा दिलेल्या आहेत ना मला मणक्याच्या ह्याच्यासाठी, तर त्या 4-5 स्टेप आहेत ना त्या योगाच्या मी करत असते. त्यानंतर मग खाली आल्यानंतर सगळी झाडलोट करते. झाडलोट सगळी करून मग मस्त असं गार पाण्याने आंघोळ करते. गार पाण्याने आंघोळ केलं ना की दिवसभर फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं आणि अजिबात कंटाळा येत नाही, आळस येत नाही. आणि जर आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर गरम पाण्याने आंघोळ केली ना, तर आपोआपच कंटाळा येतो, अंग जड येतं आणि असं नको नको वाटतं, सुस्तावल्यासारखं होतं. तर गार पाण्याने आंघोळ केल्यानंतर फ्रेश ताजं टवटवीत वाटतं. आणि त्याचबरोबर योगा करायच्या. जे कोणी करत नसतील ना, तर त्यांनीसुद्धा आवर्जून जेवढ्या येतात ना तेवढ्या तरी कराव्या, किंवा नसेल काही येत तर सूर्यनमस्कार तरी घालावा. 5 सूर्यनमस्कार रोज जरी घातले तरी बराचसा फरक पडतो. आणि जे काय आपल्या शरीराला आता उन्हाळ्यामध्ये खूप बदल होतात आपल्या शरीरामध्ये, तर ते थोडेसे हे होतं, म्हणजे स्टेबल राहतं आपलं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नेहमी आपण फॅनखाली वगैरे राहतो ना, तर असं शरीर आपलं खूप दांडारल्यासारखं होतं, अंग दुखतं, आळस येतो, कंटाळा येतो. तर हे जर व्यायाम करून आपण सकाळी दिवसाची सुरुवात केली ना, तर दिवसभरामध्ये आपल्याला कसलाही आळस कंटाळा येत नाही, दिवसभर आपण फ्रेश राहतो. तर असं इकडे सकाळी सकाळी चहा वगैरे घरामध्ये ठेवला, एकीकडे दूध तापायला ठेवलं, कारण त्यांची स्वामींची पूजा चालू होती आणि स्वामींची ते पूजा करतात. तोपर्यंत दूध तापतं, कारण स्वामींची पूजेच्या अगोदर ते काही दूध वगैरे घेत नाहीत. आणि त्यानंतर मग मी पण चहा ठेवला बारीक गॅसवरती, दूध तापायला ठेवला आणि इकडे मी आले बागेमध्ये आपलं पाणी द्यायला. झाडांना पाणी द्यायचं हे सगळ्यात माझ्या आवडीचं काम आहे. आता बरेचसे जण म्हणतील की तुम्ही किती पाणी वायाला घालवता, तर तसं नाही, मी पाणी वायाला घालवत नाही. मी झाडांना भरपूर असं पाणी देत असते. आणि इथं जे पाणी वापरलेलं आहे ना, तर ते अजिबात वायाला जात नाही. फरशीवर जरी आपण पाणी ओतलं ना, तर ते आपोआपच झाडांना जातं. तर भरपूर अशी झाडं लावलेली आहेत, त्या झाडांना रोजच्या रोज पाणी देणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे सकाळी रोज, आणि झाडांना कधी पाणी द्यावं, सकाळी सकाळी दिलं तर 10च्या आत द्यायचं आणि संध्याकाळी दिलं तर 5च्या नंतर कधीही द्यायचं. कारण हल्ली आता ऊन 5 वाजले तरी भरपूर ऊन असतं, त्यामुळे झाडांच्या मुळं आहेत ना खराब होण्याची शक्यता असते, किंवा मुळा जर आपल्या हे झाल्या तर झाडं करपण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी लवकर 10च्या आत पाणी. मी तर सकाळी लवकर उठले की आंघोळ झाली की मी पहिली झाडांना पाणी देत असते. तुम्ही नेहमी पाहिलेलं आहे, किंवा एकदम संध्याकाळी 8-8:30ला असं. तर मी दिवसा अजिबात पाणी देत नाही, आणि भर उन्हात तर अजिबातच देत नाही, कारण भर उन्हात पाणी दिलेलं झाडांना चांगलं नसतं. तर असं इकडे छान असं सगळ्या झाडांना पाणी दिलं. आणि इथे एक चाफ्याचं झाड आहे बघा आपल्या टाकीपाशी, तर त्या चाफ्याच्या झाडाला सुद्धा भरपूर पाणी दिलं. आणि आता एवढा आनंद झाला आहे ना मला त्या चाफ्याच्या झाडाला. एवढं लहान आहे चाफ्याचं झाड, अगदी 7-8 महिन्याचं झाड आहे. म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी मी त्याची कांडी लावली होती पावसाळ्यात, तर ती छान फुटली. आणि खरं तर चाफ्याला मरण नाही बरं का कुठलं. आणि तसंही माझ्या हातनं कुठलं जरी झाड लावलं, मी एखादी कांडी जरी आणून डोबली ना, तर ती लागतेच लागते. त्यामुळे मला इतका आनंद होतो की माझ्या हाताने कुठलं जरी झाड आहे ना लावलं की लागतं. आणि खरंच जे झाडं प्रेमी असतात ना, तर त्यांच्या हातनं मनानेच झाडं लागतात, असं असतं. इकडे सकाळी सकाळी माझी दारामध्ये सडा मारायची घाई, इकडे गिऱ्हाईक तरी येऊन थांबलेलं असतं. ह्यांची स्वामींची पूजा होती, चालू होती, त्यामुळे उठून मग हे सगळे शेवटी मलाच करावं लागतं. तर सकाळी आमच्या दोघांची खूप धावपळ होते. एकतर मला झाडांना पाणी द्यायचं असतं, हे सगळं पोर्च वगैरे धुवून काढायचं असतो, पुसायचा असतो, आणि थोडासा सडा मारत असते खाली. जास्त काय नाही, चिखल वगैरे करत नाही, पण जी काही आपली धूळ उडते ना दिवसभरामध्ये,
तर ती थोडीशी चोपून राहावी यासाठी दारामध्ये पाणी मारते. आणि पोर्च मात्र आज थोडंसं जरा जास्त पाणी मारून पुसून घेतला. गिऱ्हाईक वगैरे देऊन घेतलं. हे आले होते दुकानात, आज स्वामींची पूजा त्यांची होत आली होती, त्यामुळे सकाळी त्यांचं पण गडबड असते, माझी पण गडबड असते, आणि त्यातनं मला स्वयंपाक करायचा, देवपूजा करायची असती, ह्या सगळ्या झाडांना पाणी वगैरे द्यायचं असतं, अशी सकाळची कामं असतात. तर आता तुम्हाला दाखवते, इकडे बघू शकता आपलं मस्त असं गेटला कलर काम केले बरं का, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि गाडीची चक्कर मारली, पण तुम्हाला तो काही व्हिडिओ करायचा हे नाही झालं. चक्कर मारली पण व्हिडिओ काही केला नाही. पण आता बघू, पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी गाडी चालवेन ना, तर त्यावेळेस नक्कीच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन. आणि आज मी गाडी चालवली, पण काय झालं तुमच्याशी शेअर करता आलं नाही, कारण गाडी चालवत होती मी त्यावेळेस, कोणच नव्हतं मोबाईल वगैरे मोबाईलमध्ये शूट करायला. तर छान अशी पहिली चक्कर मारली, गाडी चालवायला पण चांगली. आणि आल्यापासून मला माझी बहीण आणि आई सारखं विचारत होती, अगं तू गाडी चालवली का नाही, अगं तू गाडी चालवली का नाही. कारण गाडी मी जवळपास मला आता 4 वर्ष झालं होतं गाडी शिकून. त्यानंतर गाडी शिकल्यानंतर पुण्यात, आणि पहिल्यांदा स्टार्ट मी कशापासून केलं होतं बघा बाईक शिकायला, तर आमची बुलेट नवीन आणली होती. आणि बुलेटच्या म्हणजे सुरुवातीलाच बुलेटपासून सुरुवात केली होती. नवीन बुलेट अक्षरशः आमची मी स्वतः चालवली होती. आणि तिथून पुढेच मग मी गाडी शिकले होते. तर मला 4 वर्ष झालं गाडी शिकून. त्यामुळे ना, आणि त्यानंतर मी गाडीच हातात घेतली नव्हती. मग मला असं वाटायचं येते का नाही. पण फायनली मी माझी गाडी चालवली आणि खूप चांगली आली. थोडंसं वळवायला वगैरे मला प्रॉब्लेम येत होता, म्हणजे झेपते गाडी, कारण बुलेट एवढी किती 200-250 किलोची बुलेट असूनसुद्धा मी सहज हँडल करू शकत होते. तर ही गाडी त्याच्यापुढे किरकोळच आहे, त्यामुळे मला काय वाटत नाही एवढं ही गाडी चालवायला. पण 4 वर्षानंतर एकदमच गाडी हातात घेतल्यावर प्रत्येकालाच पटकन असं जमत नसतं, जजमेंट जमत नसतं. पण छान चालवली मी, पण व्हिडिओ काढायला कोणच नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ काय तुमच्याशी शेअर करता आला नाही. आता बऱ्याच वेळा काय होतं, मला इकडं तिकडं जायला म्हणजे घरात दुसरं कोण नसतं, त्यामुळे मी ह्यांच्या महागं लागून गाडी घेतली. खरं तर खूप महागं लागले होते, मला गाडी घ्या. कारण काय होतं, मध्ये मी खूप आजारी होते ना, तर अंगावर खूप दुखणं काढण्यात आलं, कारण ह्यांना वेळ नसायचा आणि त्यांना वेळ काढता पण येत नसायचा, कारण त्यांच्या मागं कामांचा खूप लोड असतो. त्यामुळे तर तरी पण त्यांनी प्रयत्न करून थोडासा मला वेळ काढला आणि खूप माझा दवाखाना झाला. आणि एवढं सारखं दवाखान्यात जाणं पण शक्य होत नव्हतं. पहिलं मणक्याचं दुखणं झालं, त्यानंतर मध्येच आजारी पडले, त्यानंतर परत दाढ दुखायला लागली, त्या दाढाचं दुखणं चालू झालं. ते दाढाचं रूट कॅनल करायला काही एका ह्याच्यात होत नाही, ते 4 वेळा 5 वेळा जाण्यात आलं. तर असं बऱ्याच वेळा होतं आणि त्यांना तेवढा वेळ नसतो इथं, तर तास किंवा दिवस माझ्यासाठी वेळ द्यायला. त्यामुळे मग मी त्यांच्या मागं लागून गाडी घेतली. म्हणजे मागं 8-9 महिन्यापूर्वी मी आणायची मी त्यांना, गाडी घ्या. तर त्यांचं असं चालू होतं, तुझ्या वाढदिवसाला घेऊ गाडी म्हणले. आणि वाढदिवस तर माझा जूनमध्ये असतो, पण वाढदिवसाच्या अगोदरच त्यांनी त्या दिवशी पाडव्या दिवशी मला गाडी आणली आणि खूप भारी वाटलं बरं का. आणि आत्तापर्यंत असं कधीच झालेलं नाही की त्यांनी माझे कुठले हट्ट पूर्ण केले नाहीत, कारण प्रत्येक वेळेस ते माझे हट्ट पूर्ण करतात. आणि आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मी मागितली आणि कुठली दिली नाही असं कधी झालं नाही. पहिल्यापासून खूप माझे लाड त्यांनी केलेले आहेत, कारण वडील आणि भाऊ नसल्यामुळे माझ्या सगळ्या इच्छा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. असं कुठलीच गोष्ट नाही की मी मागितली आणि मला ते त्यांनी दिली नाही. त्यावेळेस नाही देणं झालं तर 1-2 महिन्यांनी किंवा त्यांच्याकडे ज्यावेळेस हे असेल, पण त्यावेळेस ते देतातच. असं इकडे छान अशी फुलं आणून देवपूजा करून घेतली, कारण देवपूजा केल्याशिवाय मला काही स्वयंपाकाला लागायला जमत नाही. त्यामुळे म्हटलं चला आता पूजा वगैरे करून कालच्या घेतली. व्हिडिओला मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही परडी सारवली का, आता चैत्र पौर्णिमा आहे. तर परडी चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सारवते. कधीही चैत्र पौर्णिमा असो किंवा इतर कुठलीही पौर्णिमा असो किंवा वार असो देवीचा, तर त्या दिवशी परडी कधी सारवायची नाही. एकादशीला सारवायची किंवा आधीमध्ये सारवायची. ज्या दिवशी देवीचा वार असेल ना, तर त्या दिवशी परडीला शेण लावायचं नाही, असं माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं. त्यामुळे पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच आपल्याला परडी सारवायची. तर आजच मी परडी वगैरे सारवून घेतली, पण हा व्हिडिओ कालचा आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दिसणार परडी सारवलेली. तर त्याचा एक मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेन. तर परडी वगैरे सारवते. आणि परडीमध्ये सारवत असताना काय टाकायचं, तर आपलं शेण, देशी गाईचं शेण, देशी गाईचं गोमूत्र, त्याचबरोबर थोडंसं दही, दूध, म्हणजे आपलं पंचामृत, आणि त्यानंतर हळदी आणि कुंकू. तर असं हे सगळं मिश्रण करायचं, असं पाण्यासारखं पातळ करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला परडी सारवून घ्यायची. तर आता तुम्हाला ती व्हिडिओमध्ये मी दाखवेनच पुढे परडी कशी सारवतात आपल्या आईसाहेबांची परडी. आणि चैत्र पौर्णिमा हा आपला वर्षाचा सण खूप आनंदाचा असतो.
यात्रेला जातात लोक. आता तुळजापूरची आणि येडेश्वरी आईची यात्रा असते चैत्र पौर्णिमेला. आता आमच्या सगळ्याच कुलदैवतांची ह्या महिन्यामध्ये यात्रा असते. आता तुम्हाला सांगते, महादेवाची यात्रा झाली. आपले भोसले घराण्याचं आमच्या कुलदैवत आहे आपले ह्याचे शिखर शिंगणापूरचे महादेव. त्याचबरोबर आपल्या तुळजापूर आमचे महाराष्ट्राचा कुलदैवत आहे आमची तुळजापूरची तुळजाभवानी साहेबांचं यात्रा असते. त्यानंतर येडेश्वरी आहे, येडेश्वरीची सुद्धा आमची यात्रा असते. त्यानंतर आमचे भैरवनाथ कुलदैवत आहेत सोनारीचे, तर त्या देवताची सुद्धा आता यात्रा असते. आता तेल लागलेलं आहे देवांना, आता थोड्या दिवसात यात्रा पण असते. तर असं काहीसं चैत्र पौर्णिमेला चैत्र महिन्यामध्ये आमच्या सगळ्या कुलदैवतांची यात्रा असते. तर त्यामुळे आम्ही ना आमच्या घरामध्ये, म्हणजे मी तर नॉनव्हेज खात नाही, पण माझे मिस्टर अख्खा चैत्र महिना पाळतात. कारण आपलं भोसले घराण्याचं म्हणजे महादेव कुलदैवत आहे. आणि त्याचबरोबर सगळ्या देवीदेवतांच्या यात्रा असतात आपल्या कुलदैवतांच्या ह्या महिन्यामध्ये. त्यामुळे आमच्याकडे प्रॉपर हा महिना आहे ना पूर्णपणे पाळला जातो. आणि आमच्याकडे यात्रेला सुद्धा जातात. आता आपलं स्वतःचं घरचं वाहन आहे, तर आमच्यात काय करतात, जेवढी ज्यांना इच्छा आहे यात्रेला यायची, तर त्यांना असंच घेऊन जातात आपल्या गाडीमध्ये यात्रेला. ही एक सेवाच आहे आपल्या देवीची केलेली. तर मी नेहमी सांगते, कोणाकडून पैसे वगैरे घ्यायचे नाहीत. आपल्याला आईसाहेबांनी भरभरून दिले. असं आहे की आईसाहेबांनी एवढं दिले की अक्षरशः वंजळ कमी पडेल, एवढं भरभरून दिले. त्यामुळे ना आम्ही कोणाचे पैसे वगैरे घेत नाही यात्रेला, असेच लोकांना नेतो. आता मला कसं होतं, मला यात्रेला जायची खूप मनापासून इच्छा असते. पण ह्यांना कसं वाटतं, येडेश्वरी आईच्या यात्रेला गेल्यानंतर खूप तिथं चालायचं अंतर वगैरे आहे, मला काही चालणं वगैरे होत नाही, त्यामुळे हे मला नेत नाहीत यात्रेला. नाहीतर आमच्या घरातले सगळे जातात यात्रेला आणि मी घरीच असते. पण बघू, ह्या वर्षी माझासुद्धा हट्ट आहे की मला यायचं यात्रेला. त्यांना असं वाटतं की हिला चालणं होत नाही, कारण मला कुठंच चालायची सवय नाही किंवा मला असं कुठं बाहेर जायची सवय नाही. त्यामुळे त्यांना वाटतं हिला एवढी दगदग व्हायची नाही, कारण चालायला 5-5, 6-6 किलोमीटर चालावं लागतं. जायचं 5-6 किलोमीटर, यायचं 5-6 किलोमीटर. यात्रा खूप मोठी असते, यात्रा खूप लांब भरते. त्यानंतर चुन्याचं मैदान खूप लांब असतं, देवीचं मंदिर वेगळीकडं, हे सगळं जे आहे ना. त्यानंतर दुसऱ्या मुक्कामाला असतं ना, तर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आंघोळ करायला आणखीन लांब ठिकाणी जावं लागतं. तर असं काहीच चालायचं भरपूर आहे, त्यामुळे तुला व्हायचं नाही नको म्हणून ते मला घरीच बसवतात दरवेळेस. आणि यात्रेला मात्र आमच्यातले जातात सगळे. आता बघू ह्या वर्षी नेतात का नाही, पण मी कुलाचार सगळ्या घरी करत असते. आता मला चैत्र पौर्णिमे दिवशी उद्या चैत्र पौर्णिमा आहे, तर त्या दिवशी मला सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो. घरी परड्या भरायच्या. त्यानंतर मंदिरामध्ये परडे भरा, आता हे जातात ना नैवेद्य घेऊन, तर त्यांना परड्या भरायला नैवेद्य भरून द्यायचा असतो. पिठामिठाचं सगळं द्यायचं असतं, कोरडा शिदा द्यायचा. तर असं काहीच आमचं म्हणजे कुलाचार असतं तर चैत्र पौर्णिमेचा. आणि त्यानंतर माझ्या माहेरची सुद्धा यात्रा असते अष्टमीला. चैत्र पौर्णिमा झाल्यावर एक आठवड्यानं 7-8 दिवसांनी यात्रा असते. तर आता बघू, जाईल यात्रेला मी ह्यावेळेस. आईच्या घराचं काम चालू आहे, बऱ्यापैकी होत आले. बघू आता कुठंपर्यंत येते कुठंपर्यंत नाही. आमचं चालू होतं की यात्रेच्या वेळेस आईच्या घराची पूजाच घालून टाकायची, पण तोपर्यंत काही काम पूर्ण होणार नाही. पण यात्रेपुरतं आपल्याला म्हणजे होतं आहे. इकडे सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला. जी तुम्हाला परड्या भरायची जी माहिती आहे ना, माझ्या ताईंनी कोणी कमेंट केली होती, त्यांना पाहिजे होती. तर आपला अगोदरचा चैत्र पौर्णिमेचा एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी, तिथे जाऊन बघा. नसेल तर चेकआउट करा तुम्ही, आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे व्हिडिओ. असं इकडे सकाळी सगळी कामं झाली, देवपूजा वगैरे झाल्यानंतर टिफिन वगैरे बनवून घेतला आणि त्यांचा डबा पण भरून घेतला, सौरभचा पण डबा भरून घेतला. हल्ली आता सौरभचं कसं असतं, पिकअप आहे, त्यामुळे त्याला भाडं रोज कुठं ना कुठं असतं, तो कुठं ना कुठं जातो. त्याला असं काही प्रॉपर डबा रोज नसतोच, पण एखाद्या दिवशी जवळपास असला तर त्यांच्यापाशी देत असते. गाज होता तो, त्यामुळे त्याला दिली थोडीशी चपाती भाजी, पण तरीसुद्धा त्याने तो काही डबा खाल्ला नाही. डबा खायला त्याला वेळच मिळाला नाही. कसं आपलं पिकअप आपल्या कामासाठी घेतलेलं आहे, ह्या साईटवरून त्या साईटवर माल न्यायला लागतो ना, त्यामुळे. पण कधी त्या बाहेरचं पण भाडं येतं ना. आता कसं सीझन चालू आहे, कांद्याचा द्राक्षाचा सीझन चालू आहे आमच्याकडे, त्यामुळे त्याला रोजच वेगळ्या ठिकाणी भाडं असतं. इकडे बघू शकताय सकाळी पावसाचं आगमन झालेलं होतं आणि आपल्या गेटचं बघू शकताय तुम्ही, किती मस्त असं कलर काम केलं. गेटला बाजांना कलर देऊन घेतला आहे छान आणि बाहेरचं राहिलेलं आहे, तुम्हाला दाखवते. जिथं आपल्याला गेटच्या खाली रॅम्प करायचा आहे तिथलं राहिलं आहे, पेशीशी राहिले, त्यामुळे अर्धवट काम राहिलेलं आहे. आता ही साईटवरती चालले होते, तिथं थोडंसं शूट घेतलं, गेट दाखवत होते तुम्हाला. आणि माझी गाडी तर आतमध्ये लावू नये, पण काल मी गाडीची 2-3 चक्रा मारल्या इथं, पण व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं, त्यामुळे काही शूट केला नाही.
आता म्हणजे घरातली सगळी कामं आवरली होती आणि हे चालले होते म्हणून मी बाहेर आले, थोडंसं शूट केलं. आणि बघू शकता आपल्या चाफ्याला इतक्या कळ्या लागल्यात ना, आणि कधीही फुलं उमलतील असं झालं आहे. आता उद्या नक्कीच ह्याची फुलं 1-2 तरी उमलतील. इकडे बघू शकता 2-3 कळ्या मोठ्या आहेत, तर ती उमलतीलच. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चला तर, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजून जर कोणी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो बरं का, आपला हाईप पॉईंट आहे ना, मोठ्या व्हिडिओला द्यायला विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.